20 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पुढचे 7 दिवस मराठवाड्यात इतका पाऊस पडतो, इतका पाऊस पडतो, की तिथे पूर्ण शेती, पशुधन, जनावरं, प्राणी या सगळ्यांच्यावर याचा परिणाम होतो. आता तो तिथला पूर ओसरलाय. आता खरी गरज आहे तिथल्या शेतकऱ्याला, तिथल्या लोकांना मदतीची. तिथला जो शेतकरी राजा आहे, त्याला आत्ता सगळ्यात जास्त सरकारची गरज आहे. पण सरकारचा विषय बघा, सरकारने तिथे मदत जाहीर केली ₹8,500. ठीक आहे, तुम्ही पशुधनाला बरोबर मदत म्हणजे ज्याचे पशु गेलेत या पावसामध्ये, या पुरामध्ये त्यांना ₹30,000, जे शेळी-मेंढी असेल तर ₹4,000, जे भाकड काय असेल तर काहीतरी वेगळी रक्कम आहे. अशी काहीतरी रक्कम तुम्ही तिथे दिलेली आहे. ते योग्य आहे. पण तुम्ही जेव्हा शेतीचा विचार करता, तिथे तुम्ही ₹8,500 हेक्टर म्हणजेच जवळ-जवळ ₹85 ते ₹86 गुंठ्याला मदत केली शेतकऱ्याला. शेती करायला जा कधीतरी. तुमच्या 3-4 गुंठ्यातच एक युरियाचं पोतं खपून जातं. या गोष्टी मला माहीत असण्याचं कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला माहीत आहे, मी जवळून बघितली शेती कशी असते. आणि मीच काय तर माझ्या पुढच्या पिढ्या कधी सुद्धा शेती करणार नाहीये. अशी शेतकऱ्याची हाल आहे आज. आता मी ह्या गोष्टीबद्दल का बोलतोय? कारण बिहारचं इलेक्शन जवळ आहे. तिथे सरकारने एक योजना आणली, की तिथल्या महिलांच्या अकाउंटवर ₹10,000 जमा झालेत. जिथे कोणतीही गरज नसताना तुम्ही ₹10,000 कसे काय त्यांच्या अकाउंटवर जमा करू शकता? महाराष्ट्रात आज तिथल्या लोकांना, तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना खरी गरज असताना तुम्ही बिहारमध्ये इलेक्शन पुढे आहे म्हणून ₹10,000 हजार त्या महिलांच्या खात्यावर टाकले. तेच ₹10,000 आज जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या एका कुटुंबाला जर दिले असते मराठवाड्यातील किंवा जे पूर परिस्थिती निर्माण झाली तिथं, तर काय बिघडलं असतं? गरज नसताना तुम्ही तिथे फक्त इलेक्शन पुढे आहे म्हणून ₹10,000 देता आणि इकडे महाराष्ट्रात इलेक्शन नाही, आता काय नाही म्हणून सगळे ₹85 गुंठा तुम्ही देता. हा कुठला तुमचा न्याय? जेव्हा तुम्हाला एक शेतकरी साधा प्रश्न विचारतो, की किती मदत तुम्ही जाहीर केली? त्यावेळी तुम्ही म्हणता, की राजकारण करू नको. ही तुमची भाषा. राजकारण करू नको. अरे तो शेतकरी आहे. तो काय राजकारण करणार? त्याला त्याची काळजी आहे. त्याचं शेत वाहून गेलंय. तो काय तुमचे राजकारण करायला येणार आहे? मला माहीत आहे याच्यावर बी सपोर्टर्स नाराज होतील, काय बोलतील. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे. ज्या